दिन आणि आदिवासी दिन एकाच दिवशी येतो। आपल्या जीवनामध्ये बदल व्हावा, भारतीय जनतेच्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, देशाला स्वातंत्र्य मिळावं, लोकशाही असावी, आपल्या राज्यघटनेप्रमाणे देश चालावा, हे स्वप्न पाहणारे महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबरचे सगळे क्रांतीवीर यांनी हे स्वप्न पाहिलं होतं का सर्वांना समान संधी असली पाहिजे। मतामध्ये श्रीमंत असेल नाही तर गरीब असेल, एक मताचा अधिकार, याचा हक्क समान असला पाहिजे। हा समतेचा विचार जो आहे तो पुढे नेण्याचं या क्रांतीच्या माध्यमातून झालं। आपला आदिवासी बांधव जो आदिमानव म्हटलं जातो, आपण पूर्वी जो होता तो आदिवासी असं म्हटलं जातं, त्याचे न्याय हक्क मिळाले पाहिजे याकरता सुद्धा राज्यघटनेमध्ये अधिकार त्यांचे स्वतंत्रपणे देण्यात आले। जो जो गरीब वर्ग आहे, जो कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगतो, ज्याला अजूनही चांगले दिवस आलेले नाही, आनंदाचे दिवस आलेले नाही, जीवनामध्ये संपन्नता आली नाही, त्या प्रत्येकाला संपन्नता मिळावी, आनंद मिळावा हे राज्यघटनेमध्ये अभिप्रेत केलं। आणि आमच्या आदिवासी बांधव असतील, मागासवर्गीय गरीब समाज असतील, या सगळ्यांना बरोबर घेण्याचं काम या राज्यघटनेतून केलं। आणि म्हणून आदिवासी बांधवांचा आदिवासी दिनाचा साजरा आपण करतो आहोत। दुपारी आम्ही नाशिकला मोठी रॅली आहे, नाशिकला आम्ही जातो आहोत। तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो का तुम्ही सुद्धा सुंदर पद्धतीनं आयोजन इथे केलेलं आहे। या निमित्तानं आपण आदिवासी बांधवांच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल, डॉक्टर सुधीरजी तांबे अध्यक्ष असलेल्या संस्थेचीच आपली आदिवासी आश्रमशाळा कोळवाड्याला आहे आणि मुद्दाम पाहून यावी। आपल्या राज्यातल्या सगळ्यात एक नंबरची आश्रमशाळा कोळवाडीची। अनेक वेळा बक्षीस द्यायचं बंद केलं त्यांनी, त्यामुळे तुम्हालाच किती वर्ष द्यायची दरेकर सरांना माहिती किती वेळा तुम्हाला, परंतु पहा ते मुलं शिकले, आता तुम्हाला दिसतील की सुरुवातीला जे मुलं शिक्षण घेत होते आता ते निर्णय अधिकाराच्या जागेवर गेलेले आहेत, ऑफिसर झालेले आहेत, अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतायत। शेवटी शिक्षण महत्वाचं असतं आणि ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे। याकरता आपण पाहतो की स्वातंत्र्यानंतर कायम काँग्रेसनं हा विचार पुढे नेण्याचं काम केलेलं आहे, समतेचा विचार पुढे नेण्याचं काम केलं आहे। जिथं समतेचा विचार असेल तिथंच बरोबर राहायचं हा आपला निर्णय असला पाहिजे। जे राज्यघटनेबरोबर असेल त्यांच्या बरोबरच राहायचं। कुणी जर लोकशाही मोडायला निघाला असेल, कुणी जर राज्यघटना मोडायला निघाला असेल तर त्यांच्या बरोबर आम्ही राहणार नाही, हे ठामपणे बोललं पाहिजे। तुम्हाला सांगतो मताचा अधिकार कोणी दिला आपल्याला, का किंमत आली आदिवासी बांधवांना सुद्धा, मतामुळेच आली, विसरू नका। चांगले चांगले सुद्धा नमस्कार करायला यायला, आणि म्हणून आपल्या दृष्टीने खूप महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत आणि त्या आपण जपण्याचा